चला तर मंडळी, आज मी निघाले श्रवणबेळगोळसाठी आणि यासाठी मला नवी अमरावतीपासून डायरेक्ट ट्रेन आहे फॉर यशवंत. हा होता आमचा ग्रुप. मजा मस्ती करत आम्ही दुसऱ्या दिवशी पोचलो यशवंतपूरला. आम्ही काल बसलो दुपारी 1 वाजता आणि आज जवळपास 2 वाजले आम्हाला पोचायला. आमची ट्रेन 4 तास लेट चालत होती, नाहीतर आम्हाला इथून जे 12ची ट्रेन आहे डायरेक्ट श्रवणबेळगोळ जायसाठी ती आम्हाला मिळाली असती. पण आता आमची ही ट्रेन लेट झाल्यामुळे आमची ती ट्रेन सुटली आहे. सो आता आम्ही इथून बसने ट्रॅव्हल करणार आहे. सो चला आता बसने जाऊया. आम्ही आता बस पकडली हासनसाठी. आम्ही उतरणार आहे चन्नारायपटना आणि तिथून जायचं आहे श्रवणबेळगोळ असं. आम्हाला ऑलमोस्ट 6:30-7 वाजले श्रवणबेळगोळ पोचेपर्यंत. आम्ही आता रूम केली. उद्या सकाळी वंदनेला जायचं आहे. आमची रूम. सो रूम पण चांगल्या मोठ्या मोठ्या स्पेशियस आहेत आणि 550 रुपयाला एक रूम आहे. सो अफोर्डेबल आहे. 550मध्ये अजून काय पाहिजे. भेटू उद्या सकाळी वंदनेला. हो, गुड मॉर्निंग. सो दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी तयार झालेली आहे पहाडावर जाण्यासाठी आणि सकाळी 6:30ला इथलं जे गेट आहे ते 6:30ला उघडते. तर जाताना एक एनर्जी म्हणून एक नारळ पाणी पिऊन आम्ही वंदनेला जाणार आहे. 10 रुपयाला नारळ पाणी मिळते इथे. हे आहे विंध्यगिरी पर्वताचं महाद्वार. इथून आपण वर चढायला सुरुवात करणार आहे. बेळगोळ हे जैनांचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराला, इथल्या पहाडाला एक सुंदर आणि रोचक इतिहास आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आधी मी 10 वर्ष आधी आली त्यावेळेस हा एकच रस्ता होता जायसाठी आणि येण्यासाठी. खूप हार्ड असा हा पर्वत नाही आहे. तुम्ही इझिली चढू शकता कारण स्टेप तुम्ही बघितलात एकदम छोट्या छोट्या आहेत. म्हणजे हा खरं तर सरळ सरळ पहाड आहे पण एकदम चढायला थोडं अवघड जाईल म्हणून मग त्यांनी साईडला हे दिलं पकडायसाठी आणि त्यात थोडं त्यांनी स्टेअर्स टाकल्या. नाही तर असा हा सरळ सरळ पहाड होता. श्रवणबेळगोळ हे तीर्थक्षेत्र मैसूरपासून 85 किलोमीटर तर बँगलोरपासून 145 किलोमीटरवर आहे. इथे 2 पर्वत आहेत, इंद्रगिरी म्हणजेच विंध्यगिरी आणि चंद्रगिरी. या पहाडाला 700 पायऱ्या आहेत आणि हा जो तलाव दिसतो आहे ह्या तलावामुळेच ह्या ठिकाणाचं नाव श्रवणबेळगोळा असं पडलं आहे. श्रवण म्हणजे जैन साधूंना श्रमण म्हणतात आणि बेलगोला म्हणजे पाण्याचा पांढरा तलाव. पहाडावर चढताच सर्वात आधी आपल्याला त्रिकुट बसदी ह्या नावाचं मंदिर दिसते. बसदी म्हणजे मंदिर. या मंदिरामध्ये शांतीनाथ, आदिनाथ आणि भगवान नेमिनाथ यांच्या मूर्त्या आहेत. या मूर्त्यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. श्रवणबेळगोळचा इतिहास इसवी सन 3ऱ्या शतकापासून आहे, ज्याचा संबंध थेट सम्राट चंद्रगुप्त आणि त्यांचे गुरु भद्रबाहू यांच्याशी आहे. 981 मध्ये बांधलेल्या गोमटेश्वर बाहुबलीच्या विशाल आणि अखंड पुतळ्यासाठी हे ठिकाण ओळखले जाते. जैन धर्म, वास्तुकला आणि संस्कृतीचे एक प्रमुख केंद्र आहे. हा आहे मूर्तीसमोरचा मानस्तंभ. याला इथे त्यागतंब असं म्हणतात. आतापर्यंत सपोज आपण ज्या पण मंदिरात जातो तर तिथे आपण मानस्तंभ बघतो, पण त्यापेक्षा हा फारच वेगळा आणि एका दगडात कोरलेला आणि खूप अप्रतिम कोरीवकाम केलेला हा मानस्तंभ आहे, जो की आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही, जो फक्त आपल्याला इथे आणि इथेच पाहायला मिळणार. चामुंडारायाने त्यांची आई कालकादेवी यांच्यासाठी या मूर्तीचं निर्माण केलं आहे. त्या मूर्तीबरोबरच बाहेर असलेल्या पाषाणावर सुद्धा काही तीर्थंकरांनी चोवीसी कोरलेली आहे. हे आहे मंदिराचं मुख्य द्वार आणि इथून आत गेल्यावर आपल्याला जी मूर्ती आहे ती दिसणार. चला तर आतमध्ये मूर्ती बघूया. क्षेत्रपाल म्हणतात. इथे साऊथमध्ये याला क्षेत्रपाल ब्रह्मयक्ष असं म्हणतात. जातोय मंदिराच्या आतमध्ये. बोलो बाहुबली भगवान की जय. आणि हे आहे द टॉलेस्ट स्टॅच्यू ऑफ कर्नाटका, भगवान श्री बाहुबली.
मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी मूर्तीला प्रदक्षिणा घालूनच जावं लागते आणि सुरुवातीला आपल्याला दिसेल कुष्मांडिनी देवी. पुढेही बहुतेक मंदिरांमध्ये आपल्याला कुष्मांडिनी देवीचं मंदिर बघायला मिळणार आहे. इथे भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थंकरांची मूर्ती आहे. इथे 24 तीर्थंकरांच्या मूर्त्या पूर्ण यांनी ठेवलेल्या आहेत. तिथली तर मूर्तीच्या वर छत्र पण आहे आणि त्या एका पूर्ण अखंड पाषाणात ही मूर्ती कोरलेली आहे. अशा सगळ्या मूर्त्या इथे कोरलेल्या आहे एका पाषाणात. बाहुबली भगवानचं दर्शन करून आम्ही तिथे अर्घ्य दिला. त्रिपुरा गरुदेश लगे पीछे याते शिव पद को पायाना निज के गुण निज में पाने को प्रभु अर्घ संजो कर लाए हे बाहुबली तुम चरणों में सुख सन्मति पाने आया. ओम ह्रीं श्रीं गोमटेश्वर बाहुबली स्वामी जिनेन्द्राय नर्गपद प्राप्ताय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा. जय बोलो गोमटेश्वर बाहुबली भगवान की जय. सन 981 मध्ये चामुंडरायाने अरिष्टनेमीकडून ही मूर्ती एका अखंड दगडामध्ये कोरून घेतली आहे. या ठिकाणाला गोमटेश्वर बाहुबली का म्हणतात माहिती आहे का? चामुंडरायानेच या मूर्तीचं निर्माण केलं आहे आणि चामुंडरायाचं दुसरं नाव होतं गोमट, तर त्यांनी निर्माण केलं आहे म्हणून गोमटेश्वर बाहुबली असं आपण सगळे म्हणतो. भगवंतांचं दर्शन करून आम्ही आलो खाली आणि आम्ही गेलो नाश्ता करायसाठी प्रसादालयामध्ये. तिथे भोजनालय आहे जिथे तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण तुम्हाला निःशुल्क मिळतं. फक्त त्यांच्या वेळा आपल्याला फॉलो कराव्या लागतात. सकाळचा नाश्ता 8:30 ते 10:30 ह्या वेळेमध्ये असतो. इथला स्वादिष्ट नाश्ता करून आणि काढा वगैरे घेऊन आम्ही खालच्या मंदिरांचे दर्शन केले. आम्ही गेलो श्रीमठमध्ये. लाकडाचे अष्टप्रातिहार्य मी ह्या मंदिरात प्रथमच बघितले. अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं हे मंदिर अगदी थाटात उभं आहे. या मंदिरामध्ये प्रवेश करताना जवळपास 500 मीटर आत जावं लागते. तुम्ही बघाच आता, म्हणजे हे मुख्य प्रवेशद्वार. मी आत गेले हेतून. मला असं वाटलं आता मंदिर येईन, आता मंदिर येईन. मी चालतच गेली तर किती डेप्थ त्या मंदिराला. आतमध्ये गेल्यावर 24 तीर्थंकरांच्या मूर्त्या होत्या. खालच्या सर्व मंदिराचे दर्शन करून आम्ही निघालो चंद्रगिरी पर्वतावर. असं म्हणतात ह्या चंद्रगिरी पर्वतावर चंद्रगुप्त मौर्याने सर्व राज्यपाट त्याग करून आचार्य श्री भद्रबाहू यांच्या मार्गदर्शनाने जैन धर्माची दीक्षा घेतली आणि या ठिकाणी तपस्या केली. म्हणून या ठिकाणाला, ह्या पहाडाला चंद्रगिरी पर्वत असं म्हणतात. या पहाडावर एकूण 14 मंदिर आहेत. त्यापैकीच हे एक आहे चामुंडरायाचं मंदिर. हो, ज्यांनी इथे मूर्तीचं निर्माण केलं आहे त्याचंसुद्धा इथे मंदिर बांधलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे इथे अनेक शिलालेख वगैरे पण आहेत. काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत दगडावर कोरून. तर तुम्हाला तिथे प्रत्येक ठिकाणी गेल्यावर तिथे इतिहास वाचायला मिळणार आणि त्या गोष्टीची पूर्ण माहिती मिळणार.
प्रत्येक मंदिर इथे खोल आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आहे आणि प्रतिमा एकदम भव्य दिव्य प्रतिमा आहेत. मंदिरं लॉक असल्यामुळे आम्हाला बाहेरून दर्शन करावं लागलं आणि प्रत्येक मंदिराला छान पिल्लर्स आहेत, छान सजवलेले सारखे ते मंदिरं दिसत आहे आपल्याला. हा पहाड बांधला आहे चामुंडर आहेत, त्यांचे हे हस्ताक्षर आहेत. आणि इथे प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावून ठेवले जेणेकरून तुम्हाला कळेल की हे काय आहे आणि कुणाचे आहेत. तर मंडळी, हा होता आजचा आपला व्हिडिओ. आमचं दर्शन झालेलं आहे. मी निघाली पुढच्या प्रवासासाठी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.